सर्वप्रथम आज कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून व शहराच्या माध्यमातून सरकारविरुद्ध सरकार असं आज चित्र पाहायला मिळते। मागे बसलेली बीजेपीमधील असतील, शिंदे गटातील असतील किंवा अन्य हिंदुत्ववादी पक्षातील म्हणजे सरकारविरुद्ध सरकार असं हे आंदोलनात आज कोल्हापुरातून स्वरूप प्राप्त झालेलं आहे। सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक भीष्म प्रतिज्ञा केली होती की 1 वर्षाच्या आत अनाधिकृतरित्या जे मशिदीवरील भोंगे आहेत ते 100% मी काढून दाखवणारच। 1 वर्ष पूर्ण झालं, त्यांनी ते भोंगे काढलेले नाहीत। त्यांनी हिंदूंचं मत परिवर्तन करण्यासाठी, हिंदूंना स्वतःच्याकडे मत घेण्यासाठी म्हणजे स्वतःच्या पक्षाला खोट्या वल्गना करत होते, यातून सिद्ध होते हिंदूंची माती भडकवणे हेच त्यांचा उद्देश होता, यातून सिद्ध होतं। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्यातच कोल्हापूर शहरातला त्यावेळेच्या तत्कालीन महापौर निलोफर आजरेकर यांनी देखील फुटबॉल महापौर चषक ज्यावेळी घेतला होता कोल्हापूर शहरामध्ये, तर त्या फुटबॉल महापौर चषकाचा जो लोगो होता त्या लोगोमध्ये छत्रपती तारा राणींच्या तलवारीच्या वर चांद तारा दर्शवला होता आणि तो चांद तारा काढून टाका, तो लोगो बदला म्हणून मी आंदोलन केल्यानंतर माझ्या आंदोलनाला यश मिळालं। यामागचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की त्याच निलोफर आजरेकर ज्या जिहादी प्रवृत्तीने, त्यांच्या आतंकी प्रवृत्तीने त्यांनी महाराणी तारा राणींच्या तलवारीवर जो चांद तारा दाखवला होता त्यांनाच शिंदे गटामध्ये प्रवेश दिलेला। म्हणजे आता यांना मुस्लिम समाजातलं कोणी चालतं, पण आम्ही काही केलं तर आम्ही हिंदुत्ववादी नाही आहोत। यांनी राष्ट्रवादी यांना चालते, निलोफर आजरेकर चालतात, यांच्या चुकीच्या वल्गण्या चालतात। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की महाराष्ट्र राज्यातील जनता सुज्ञ आहे। हिंदू या नावाखाली यांची जी आज अगदी म्हणजे जनतेला फसवून जे हिंदूंना आकर्षित करण्याचं जे त्यांचं कूटकारस्थान सुरू आहे, या कूटकारस्थानापासून जनतेनं सावध व्हावं। हे हिंदुत्ववादी सरकार नसून हे ढोंगी सरकार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।